पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेत कपात, 3 ऐवजी 2 हेक्टरपर्यंतच मदत मिळणार, राज्य सरकारचा निर्णय। जिजामाता उद्यानातील पेंग्विनच्या इंग्रजी नावावरून नवा वाद, नव्यानं जन्मलेल्या पिल्लांना मराठी नावं देण्याची भाजपची मागणी, अन्यथा आंदोलन करण्याचा नितीन बनकर यांचा इशारा। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे आणि निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी, वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा निलेशवर आरोप। युद्धविरामासाठी पाकिस्तान विनवण्या करत होता, ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, शत्रू कुठेही असो त्याला उत्तर दिलं जाईल, मोदींचा पाकिस्तानला इशारा। राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी पीओके परत आणला असता, राहुल गांधी आपल्यासाठी युद्ध जिंकू शकतात, रेवंत रेड्डी यांचं वक्तव्य। रवी वर्मानं जाणीवपूर्वकच हेरगिरी केल्याचं एटीएस तपासात समोर, प्रत्येक माहिती मागे पैसे मिळू लागल्यानंतर रवीची हाव वाढली, रवीनं मोबाईलमधून माहिती डिलीट केल्याचंही तपासात समोर। परदेश दौऱ्यावरील भारतीय शिष्टमंडळाला मोठं यश, पाकला दिलेला पाठिंबा मागे घेत कोलंबियाकडून भारताला पाठिंबा। सिंधू पाणी करार आमच्यासाठी लक्ष्मण रेखा, पाण्याशी संबंधित बाबींवर पाकिस्तान कधीही भारतासमोर झुकणार नाही, पाक लष्कर प्रमुख हासिम मुनेरी यांचं वक्तव्य। पाकच्या सुराब शहरावर आमचा ताबा, पाकच्या 4 सैनिकांचा खात्मा, बलूच आर्मीचा दावा, पाकिस्तान सरकार आणि बलूच आर्मीमधील संघर्ष वाढला। पाकमधील एका कार्यक्रमात लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी आणि पाक नेते एकाच मंचावर, लष्करचा सहसंस्थापक आमिर हमजा, पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला कसूरीसह हाफिज सईदचा मुलगा उपस्थित। देशात 24 तासात 685 नव्या रुग्णांची नोंद, एकूण रुग्णसंख्या 3395 वर, तर 4 मृत्यू।